गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व कर्तव्यदक्ष फाउंडेशन यांच्या वतीने 5वा ग्लोबल गांधी ऑनररी डॉक्टरेट व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलनाने करून राष्ट्रसंत महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी यांना व शीतलताई विसावे यांना आध्यात्मिक कार्यासाठी ऑनररी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली। तसेच विशेष सत्कारार्थी म्हणून लक्ष्मण सावजी व दिलीप फडोळ यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। नाशिक येथील जागृत चैतन्य बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका शीतलताई विसावे यांना के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर सुनील कुटे व गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर लाल बहादूर राणा यांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली। शीतल विसावे या गेली अनेक वर्ष निर्मला देवी प्रणीत सहज योगा मेडिटेशनचे कार्य करत आहेत व सहज योगाचा संपूर्ण नाशिक व महाराष्ट्रात विनामूल्य प्रचार करत आहेत। शीतलताई सदैव आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्षेत्रात कार्य करत असल्याने त्यांना गांधी पीस फाउंडेशनतर्फे गांधी पीस इंटरनॅशनल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। शीतल विसावे यांनी कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सुनील परदेशी व गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांचे मनापासून आभार मानत अधिक माहिती दिली आहे। धन्यवाद सरजी। आज गांधी पीस फाउंडेशनतर्फे मला डॉक्टरेट पदवी मिळाली आहे, त्याबद्दल मी गांधी पीस फाउंडेशनचे आणि त्यांच्या अध्यक्षांचे आणि आमच्या सुनील भैयांचे खूप खूप आभार मानते। सुनीलजी, आपल्या कर्तव्यदक्ष फाउंडेशनतर्फे आणि गांधी पीस फाउंडेशनतर्फे आज आपण हा जो सोहळा ठेवला, यात ज्यांना आपण डॉक्टरेट दिली त्यांना आज आपण उच्च विभूषित करून टाकलेले आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असतो आणि ह्या कार्यक्षेत्रात काम करत असताना त्याला अनेक गोष्टींनी चॅलेंजेस असतात आणि ते चॅलेंजेस पास करून तो पुढे जातो। सोशल वर्क करणं ही साधं नाही आहे आणि या सोशल वर्क करणाऱ्यांना आज आपण डॉक्टरेट केलेलं आहे। तसंच मी स्वतः आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करते। सहजयोगा मेडिटेशनचं गेली अनेक वर्ष झाले कार्य करत आहे। परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी निर्माण केलेला सहजयोगा मेडिटेशन याचं कार्य मी गेली अनेक वर्ष झाले करते आहे आणि ह्या सहजयोगा मेडिटेशनमध्ये पंचतत्वाशी कनेक्ट होऊन कुंडलिनी शक्ती अँड चक्रास याच्यावर आम्ही ध्यानधारणा करतो आणि यातून मिळालेल्या संवेदना आणि चेतना याच्यावर काम करत होतो आणि त्याला अनुसरूनच त्याला समसमान असा मला आज डॉक्टरेट पुरस्कार मिळालेला आहे की माझ्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली गेली सारखं वाटतंय। कारण मेडिटेशन केल्यानंतर आपली सूक्ष्म शक्ती जी जागृत होते, आत्मशक्ती जी जागृत होते आणि त्यातून आपल्याला जे चेतना संवेदना जाणवतात त्यातून ती धारणा निर्माण होते आणि आपल्या ज्या साधनेच्या स्थितीपर्यंत आपण पोहोचतो, आपण जे आपल्या त्राटक स्थितीपर्यंत पोहोचतो, आपण जे आपल्या ध्यान स्थितीपर्यंत पोहोचतो, त्याच्यामध्ये मला ज्या परीक्षा माताजींकडून पास झाली मी आणि त्याच्या पुढचं जे सर्टिफिकेट होतं ते गांधी पीस फाउंडेशनने मला डॉक्टरेट करून बहाल केलेलं आहे। म्हणून डॉक्टरेट केल्याबद्दल गांधी पीस फाउंडेशन आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशनचे मी खूप खूप आभारी आहे। तसेच माझ्या कार्यावर व माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या राणा सरांनी आणि आमच्या सुनील परदेशी सरांनी एक मला सुंदरसं ऑनर केलेलं आहे आणि त्यांनी ह्या मला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांनी माझी निवड केलेली आहे, इंटरनॅशनल ब्रँड ॲम्बॅसेडर। हे पद स्वीकारताना मोठी जबाबदारी माझ्यासमोर होती आणि आहे, कारण मी जे कार्य करते सहजयोगा मेडिटेशनचं ते आज नाशिकपुरतं मर्यादित होतं, महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं। आता मला ते पूर्ण भारतात करता येईल, इंटरनॅशनल लेवलला करता येईल आणि त्यासाठी मी खूप सुखावली आहे, आनंदी झालेली आहे। आज ह्या माझ्या यशामध्ये माझ्या घरचे, माझ्या परिवारातले सर्व सदस्य याच्यासाठी इथे सहभागी झालेले आहेत। माझ्या आनंदात माझे मित्रपरिवार इथे आलेले आहेत, आमच्या महिला मंडळ इथे आलेलं आहेत, माझ्या सासूबाई, माझ्या आई, माझा मुलगा, माझे भाऊ बंधू इथे आलेले आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद। कारण हे कार्य करणं आज माझ्यासाठी सोपं नव्हतं। आज गेली अनेक वर्ष झाले कार्य करते आहे घराच्या बाहेर पडून आणि ह्यासाठी घरामध्ये बाहेर पडताना स्त्री जेव्हा घराच्या बाहेर पडते त्यावेळी तिला अनेक चॅलेंजेस असतात, अगदी किचनपासून तर घरातल्या देखरेखीपासून तर मुलांच्या शिक्षणापर्यंत। तर मला ह्या कार्यामध्ये माझ्या संपूर्ण परिवाराने खूप खूप सहकार्य केलं आहे। माझे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत, ते पशुसंवर्धनला डेप्टी कमिशनर म्हणून कार्यरत होते आणि ते स्वतः डॉक्टर पदावर होते। त्यांना
आज खूप आनंद झालेला आहे मला डॉक्टर बनताना. त्यांनी माझी अगदी आनंदाने पाठ थोपटली आणि माझी आईसुद्धा माझ्यासोबत आहे. माझ्या आईने मला जन्म दिला, माताजींनी मला संस्कार दिले आणि ह्या कार्यामुळे, ह्या संस्कारामुळे, ह्या आशीर्वादामुळे मी आज मोठी होऊ शकली. मी मनापासून धन्यवाद देते माझ्या मिस्टरांचे, माझ्या आईचे, माझ्या मुलांचे, माझ्या संपूर्ण परिवाराचे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रपरिवाराचे, माझ्या महिला मंडळाचे. कारण कुठलंही कार्य करत असताना प्रत्येकासोबत प्रेरणा असली तर काम करायला सोपं जातं आणि ती प्रेरणा मला सगळ्यांकडून मिळाली, माताजींकडून आशीर्वाद मिळाला. धन्यवाद. गांधी पीस फाउंडेशन नेपाल, कर्तव्यदक्ष फाउंडेशन नासिक, इनके संयुक्त विद्यमान से आज 5वां पदवीदान सोहला नासिक में संपन्न हुआ। इस डॉक्टरेट पदवी के लिए महाराष्ट्र के नागपुर से लेकर मुंबई तक सभी क्षेत्रों के उल्लेखनीय कामगिरी करने वाले समाज सेवकों का सम्मान किया गया डॉक्टरेट पदवी देकर, जिसमें हमारी बहन डॉक्टर शीतल विसावे मैडम, जो अभी उनको डॉक्टरेट लगाया है, इसलिए अभी हम उनको डॉक्टर शीतल विसावे मैडम ही बोलेंगे। इनको आज संगठन की तरफ से दोहरी भूमिका दी गई है। पहले तो उनको डॉक्टर करके डॉक्टरेट देकर नवाजा गया और उनको अभी इंटरनेशनल एम्बेसडर करके गांधी पीस फाउंडेशन के इंटरनेशनल फाउंडेशन इंडिया में वो अभी हमारे साथ में कार्यरत है। कि इस संगठन में मैं पिछले 5 सालों से जुड़ा हूँ। अभी भारत के प्रभारी के तौर पे मैं कार्यरत हूँ। इस संगठन के माध्यम से मुझे एम्बेसडर, बाद में डॉक्टरेट और आज मुझे इस संगठन ने नोबल अवार्ड भी देकर सम्मानित किया है। आप सभी ने इस प्रोग्राम में भर भर के हमको सहयोग किया। आपने हमें जो मान दिया, सम्मान दिया, गांधी पीस फाउंडेशन के तरफ से हम और नासिक वासियों के तरफ से डॉक्टर लाल बहादुर राणा जी का हम तहे दिल से शुक्र अदा करते हैं कि उन्होंने हम पर ये कृपा दृष्टि रखी और हमें काम करने का मौका दिया। धन्यवाद। गांधी पीस फाउंडेशन लाल बहादूर राणा हे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आयोजक सुनील परदेशी यांच्या संयुक्त विद्यमाने शीतल विसावे यांना आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे आणि ही पदवी यांच्या केलेल्या जवळजवळ 18 वर्षाच्या कारकिर्दीची पावती म्हणून दिलेली आहे। मॅडम, तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद। आज इस कार्यक्रम का आयोजन गांधी पीस फाउंडेशन नेपाल की तरफ से जो किया गया है, आज 40 डॉक्टरेट ऑनरी, 5 अंतर्राष्ट्रीय सदस्यता और 2 गांधी नोबेल पीस अवार्ड वितरण किए गए हैं। इसके प्रमुख आयोजक डॉक्टर सुनील परदेशी और शीतल मिश्रा जी रहे हैं, विसावे जी रही हैं। साथ ही साथ हमारे आज 4 मेंबर और जो बने हैं, उन सभी को इस कार्यक्रम आयोजन सफलता के लिए हार्दिक शुभकामना और बहुत बहुत धन्यवाद। शीतल विसावे या विविध कार्यक्षेत्रात समाजसेवा करतात। त्यांनी आतापर्यंत 5000 वृक्षारोपण केले आहे। महिलांना अंगणवाडीचे प्रशिक्षण देऊन अंगणवाडी सुरू करून दिले आहेत। समाजातील गरीब मागासवर्गीय नागरिकांना घरकुल योजना व अनेक शासकीय योजनांचाही लाभ मिळवून दिला आहे। तसेच विविध शिबिरे घेऊन नागरिकांना आवश्यक ती मदत केली आहे। कोविड काळात गोरगरीब जनतेस धान्य वाटप करून रुग्णांना रुग्णालयात दाखल करून सहाय्य केले। तसेच शीतल विसावे यांच्या विविध कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत। त्यात दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्यातर्फे वीरांगना सावित्रीबाई फुले हा राष्ट्रीय सन्मान देऊन गौरव करण्यात आला। तसेच कार्य गौरव पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, गोदारत्न पुरस्कार, अस्तित्व गौरव, बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार इत्यादी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत। याप्रसंगी डॉक्टर धनंजय साळुंके, डॉक्टर संजय विसावे, डॉक्टर शशिकांत जावळे यांनी व सर्व मित्रपरिवार समाजबांधव यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला
याप्रसंगी डॉक्टर LB राणा, संस्थापक अध्यक्ष गांधी पीस फाउंडेशन नेपाळ, डॉक्टर आशा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती, डॉक्टर महेंद्र देशपांडे, राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, डॉक्टर UK शर्मा, अध्यक्ष मंत्रास ग्रीन रिसोर्स लिमिटेड, लक्ष्मणराव सावजी, प्रदेश प्रवक्ते हे कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच शीतल विसावे यांचा नातेवाईकांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. स्टार न्यूजसाठी यतीन फडोट, नाशिक.